गुड मॉर्निंग मित्रांनो. जे झाले आहेत 6:30 आणि आज तारीख आहे 9 ऑगस्ट आणि हे पाहू शकता आपण तयार झालो आहेत. यांना तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आमच्या अमितचे मामा माझे फ्रेंड आहेत, त्यांचे मामा संजय मामा. आज आम्ही चाललो आहे भंडारदऱ्याला. सकाळ सकाळी निघालो आहे, तर आपली जर्नी स्टार्ट करतो आहे. तर लेट्स सी, बघूया. सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे. ते सोबत पुढे चालले आहेत मामा आपले आणि मी दोघं चाललो आहे. सिंगल रायडर एक बाईकवर घेऊन आणि ट्राय करणार आणि एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार जेवढे आपल्याला जिथे वॉटरफॉल्स लाईनीत भेटतील तिथे. भंडारदरा फेमस आहे वॉटरफॉलसाठीच. आड गावातलं आपला रस्ते आहेत हे. नेरळवरनं आपण आता चाललोय शहापूरला. हायवेला आपण बाहेर पडू. तिथून पुढे आपण कसारा घाटातनं पुढे जाणार आहोत. आणि अच्छा, हा शालूला जातो, शेलूला. पावसाचा भात शेती आणि चालू केलेली आहे इकडे सुंदर असं. काल रात्री पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण एकदम मस्त थंडगार झालेलं आहे. रस्ता पाहू शकता, एकदम एकदम सुरेख. जस्ट फॉल इन लव विथ दिस रोड. येस. थोडे छोटे मोठे मध्ये काही पॅचेस आहेत जे रस्त्यात या खराब भेटत आहेत. तर रिझन म्हणजे काय, आडगावातला रस्ता असल्यामुळे तुम्हाला हे अशा यांना सामोरं जावंच लागणार. पण त्यातल्या त्यात रस्ता खूप चांगला आहे आणि आता सकाळी लवकर निघालो आहे, त्यामुळे वर्दळ पण फार कमी आहे. आणि थोडे पावसाचे चिन्ह दिसत आहेत, तर बघूया. काय पाऊस आम्हाला तिथे लोकेशनला गेल्यानंतर भेटला तर जास्त चांगलं होईल. कारण की काय, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आपली स्पीड कमी होते. कारण की तेवढ्या स्पीडनी पळवता येत नाही गाडी. आणि त्यात काय, आमच्या मोठ्या गाड्या नाहीत, 150 cc गाड्या आहेत, तर त्यांना त्या हिशोबानं सरच पळवावं लागतं. त्यामुळे कंटिन्युअसली 60-70 स्पीड मेंटेन पण करता येत नाही पावसातनं. तर बघूया रस्त्यात काय पाऊस भेटतो की नाही. पण कसं आहे, गावखेडे आहे, तर या भागात पावसाचं वातावरण असतं. आणि इकडे ना हे असे छोटे खराब रस्ते आले ना की थोडी आपली स्पीड कमी होते. पण काय, हीच तर मजा आहे बाईक राईडची. हे असे छोटे मोठे चॅलेंजेस जेव्हा तुम्ही इझिली क्रॉस करता, त्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या डेस्टिनेशनला पोचता, त्याचा जो आनंद आहे ना, तो एक बाईकरच सांगू शकतो तुम्हाला. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, लोक म्हणतात की काय तुम्ही बाईकवरनं फिरता, तुम्हाला कसं भीती नाही वाटत, काय कंटाळा नाही, ऊन वारा सगळं म्हणजे फिरता तुम्ही, सतत त्रास होतो. पण जो बाईकवरनं फिरतो ना, त्यालाच माहिती आहे की हे सुंदर नजारे आपल्याला काचेच्या आतनं, म्हणजे गाडीमध्ये बसून बघण्यापेक्षा आपल्या डोळ्याने समोर बघायला भेटतात. ही जी हवा आहे, जी जेव्हा तोंडावर तुमच्या लागते, खेळत असते, त्याचा जो अनुभव आहे तो तुम्ही शब्दात म्हणजे बोलतात ना, वर्णन करू नाही शकत त्याचं. आणि खड्डे, रस्ते हे असे चांगले सुंदर रस्ते, तुम्ही तुमच्या नजरेने पाहता
फील करता, तो एक वेगळा अनुभव असतो जो तुम्ही गाडीमध्ये बसून एन्जॉय नाही करू शकत. आणि त्यासाठी तुम्हाला बाईक वरती जावं लागतं आणि हे थोडंफार असं वेळपणा असावं लागतं की बाबा बाईक काढा आणि चला फिरायला लांब. बाईक हे नुसतं एक ना कम्प्युटर म्हणून यूज करण्यापेक्षा त्याला अशा ठिकाणी यूज केलं तर अजून मजा येणार. आणि असे दृश्य जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा खरं माणसं समाधान मिळतात. म्हणजे शहरामध्ये धावपळीचे आयुष्य जगतायत त्यांना तर त्याचं महत्व जास्त समजतं. अरे वा. आणि आता पावसाला सुरुवात होते असं वाटतंय थोडी थोडी हळूहळू. थोड्या वेळाने आपल्याला वाटतं थांबून जॅकेट घातलेलं पाहिजे. पावसापासून वाचण्यासाठी आपली रेनकोट घातलेला आहे. आणि पाहू शकता समोर आपल्याला जे व्हाईट व्हाईट दिसतंय ना ते ऍक्च्युअली धुकं आहे. धुकं पसरायला सुरुवात चालू झालेली आहे. घाट सेक्शन तर घाटामध्ये चालवायची हीच मजा आहे. कॉर्नरिंग तसं आपण काही एक्सपर्ट नाही आहोत अजून त्याच्यामध्ये, पण जेवढं काय आपल्याला जमतं स्किल हे करायचं तेवढं ट्राय करतो. म्हणजे कॉर्नरिंग हे खूप खूप डिफिकल्ट म्हणता येणार नाही पण इम्पॉर्टंट स्किल आहे. आणि तुम्हाला थोडा हाय स्पीडमध्ये मॅन्युव्हर करायचं असेल घाटामध्ये तर तुम्हाला कॉर्नरिंग येणं फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने हा छोटासा घाट संपलेला आहे. आणि आपण पाहू शकता वरती थोडं पठारावरती आल्यासारखं एकदम चारी बाजूला हिरवळ आहे. सुंदर वाटतंय. मुरबाड 19 किलोमीटर, नाशिक 140, भिवंडी 54 किलोमीटर, माळशेज 72. तर येताना आपल्याला माळशेज घाट पण करायचा आहे. आता आपण मुरबाडला आहोत एक्झॅक्टली. आणि इथे थोडं आता मॅप लावतो आपण आणि इथून आपल्याला जायचं आहे पुढे. लेफ्ट गेलो तर आपण कल्याण जाऊ आणि राईटला आपल्याला जायचं आहे. आणि इथून एक्झॅक्ट पुढे कुठे कसं जायचं त्यासाठी आपल्याला मॅपची गरज आहे. आपल्याकडे पण मोबाईल होल्डर आहे पण प्रॉब्लेम असा आहे की मध्ये जर पाऊस आला तर आपण हे नाही करू शकत, म्हणजे मग कंटिन्यू नाही करू शकत, म्हणून आपण काढलेला आहे. इथून नेरळपर्यंत रस्ता खूपच सुंदर आहे. रस्ता म्हणजे एकदम सिमेंट कॉन्क्रीट आहे चांगला. प्लस तुम्हाला सुंदर दृश्य पण पाहायला मिळतात त्याच रस्त्याला. तर
तर नुसते राईड करायचे, फक्त फोटोजेनिक आहे रस्ता तो, फोटोज काढायचे तर तिथे येऊ शकता. हा सरळ रस्ता गेला कल्याण साईडला. याची बाजारपेठ आहे. पण शहापूरला आहे, जातोय त्या रस्त्यावरती मस्त नदीच्या शेजारी थांबलो होतो जरा, थोडे बॅग मामांची जरा बाईकवरनं ॲडजस्ट करत होतो. तर पाहू शकता सुंदर ब्रिज आहे. छान वाटत आहे. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a big
आता आपण इगतपुरीमध्ये आलो आहे, पाहू शकता इथे. इथे 1-2 मिनटाचा ब्रेक घेतला आहे. मागे आपण कसारा घाट चालू व्हायच्या अगोदर नाश्ता करून घेतला होता. आता इथे वॉशरूम ब्रेक घेतो आहे, कारण की तिथे थोडा वॉशरूम क्लीन नव्हता. तर तिथे थोडा वेळ ब्रेक घेऊया आणि मग पुढच्या तासाभरात आपण आपल्या लोकेशनला पोचूया. एक्झॅक्टली कुठे पोचले मलाही माहिती नाही, पण समोर डोंगरांची रांग पाहू शकता तुम्ही. आणि हे काही आदिवासी समाजाची पोरं आहेत, झेंडे घेऊन चालले आहेत. काहीतरी यांचं काय माहिती सण आहे काय आहे माहिती नाही. आणि समोरचं दृश्य पहा, तलावाच्या मागे डोंगर. लहान असताना आपण शाळेत निसर्ग चित्र काढायचो. कधी नदी वाहते किंवा तळं असतं आणि डोंगर जे आपण कल्पना करून काढले होते लहानपणी, ते सत्यात उतरताना. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकता, ह्या भंडारदरा जो डॅम आहे त्याच्या बाजूने वरती आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि जे आपण धबधबे पाहण्यासाठी आलेलो आहोत ते सर्व याच रस्त्याने लागतात. पण सध्या जसं पावसाचं वातावरण नाही आहे, त्यामुळे आपल्याला कितपत धबधब्यांना पाणी दिसेल याची शंका आहे. पण आता एवढं लांब आलो आहोत तर पाहिला तर आपण जाणारच. पावसाचा विचार करून आलेलो, पण काल ज्या पद्धतीने पाऊस भेटला आणि सकाळी जसं वातावरण होतं तसं पाहता इथे काहीच पाऊस नाही आहे. रस्ते पाहू शकता तसे एकदम फुटलेले आहेत पूर्णपणे. खूप सो की आम्हाला धबधबे पाहायला भेटतील.
पाहू शकता हे राघोजी भांगरे जलाशय, आद्य क्रांतिकार वीर भंडारदरा. आणि आज जागतिक आदिवासी दिन आहे, तर त्या निमित्ताने त्या रॅली काढणारा. आपण थोडं तिथे पुढे जाऊन काही फोटोशूट करूया. पाहू शकता सुंदर कसं डॅमचं पाणी ते अडवून ठेवलं आहे आणि हे दरवाजे आहेत. त्या पाणी नसल्यामुळे जास्त पाऊस, हे दरवाजे बंद आहेत. तर पाऊस असता आणि धरणाचं पाणी जास्त असतं तर आज मजा आली असती. बघा हे जे धरण आपण जिथे आता बघितलं ते डॅमचं पाणी, ते तर पाण्याचा संचय थोडा कमी आहे, त्याच्यामुळे हे इथून पाणी सुटतं. पाणी जास्त नसल्यामुळे सध्या दरवाजे बंद आहेत. ज्यावेळी जर इथून पावसाचं पाणी आणि हे जर जात असेल तेव्हा किती सुंदर नजारा असेल हे आपण इमॅजिन करू शकतो. तर चला आता इथून आपण पुढच्या लोकेशनला जाऊया आणि पुढे तरी जाऊन आम्हाला वॉटरफॉल किंवा काही बघायला भेटतं आहे काय. तेच आता मागे आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं, एंट्री केली. अरे हा कुटुंब इथे आतमध्ये वरती येण्यासाठी हे अभयारण्य पडतं, हरिश्चंद्रगड अभयारण्य. तर त्यामुळे इकडे एंट्री करावी लागते तुम्हाला, तुमची व्हेकलची, तुमची पर पर्सन इथे 30 रुपये एंट्री फी आहे आणि आमची बाईकचे 25 रुपये घेतलेले आहेत. टोटल 55 रुपये. हा पाहू शकता डॅमचा व्ह्यू. डॅमचा सुंदर व्ह्यू दिसतो आहे. काय थोडं पुढे जाऊया आता आपण. 7 किलोमीटरवरती धबधबा आहे, तो आपण पाहूया आणि मग माझ्या थोडा पुढे जाऊन नंतर थांबूया, फोटो शूट करूया. कारण की आता जवळपास 12 वाजलेले आहेत. पावसाचं वातावरण झालेलं आहे. वा, जसं वरती आलो आम्ही बघा, पुन्हा ढग आलेले आहेत. आता देवालाही, इंद्र देवालाही म्हणजे असं मान्य नव्हतं की आम्ही असंच न पाऊस आणि पाणी पाहता जावं. तर तो आमच्यासाठी आता बरसणार आहे. जास्त नाही, ऍटलिस्ट ना स्पॉटवरती त्या पोचल्यावरती 10-15 मिनिटं जरी पडत राहिला ना पाऊस, तरी आमच्यासाठी खूप आहे, म्हणजे मन तृप्त होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता यार, मस्त रस्त्याचं काम पण चालू आहे. तिथे आजूबाजूला शेती, ही गावं, थोडं छोटे मोठे रिसॉर्ट्स आहेत तिथे. आणि हे समोर सुंदर असे डोंगर जे ढगांच्या विळख्यामध्ये कुठे गायबच झालेले आहेत. तेवढे स्टेजचे पण ऑप्शन अवेलेबल आहेत. आपण येत असाल तर येऊन इथे बुकिंग करून, जर तुम्हाला इथेच टाइम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. पण समोर एकदम अशी गर्द अशी झाडी असलेली हे डोंगर कडे, मला तर समजत नाही याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय कितपत, पण खरंच खूपच भारी वाटतंय. इथे थांबून एखाद दुसरा फोटो तरी काढलाच पाहिजे, बनतोच आहे. व्हिडिओ बनवायचा आहे गाडीचा. आता बघूया ना, आज उद्या आपल्याला काम काय आहे. आता आपण आपल्या ट्रिपचा पहिला वॉटरफॉल पाहायला जातो आहे, वसुंधरा वॉटरफॉल. आपल्या गाड्या तिथे, बाईक तिथे बाहेर पार्क केलेल्या आहेत आणि हे आपलं छोटंसं ट्रेक आहे, ते करत जायचं आहे. आणि वरती बघा
तसं बॅगा कॅरी कराव्या लागतात. हेल्मेट तर हे आणायला पाहिजे होतं. कवर ना. हां ते तुम्ही ॲटलिस्ट तेवढं तरी बाकी सगळं सामान टाकता आलं. पाहू शकता इथे पाण्याचा कसा प्रवाह आहे. तो पाहू शकता तुम्ही जसं जसं जवळजवळ जात चाललो आहे तसं पाण्याचा कळकळाट वाढत चालला आहे आणि उत्सुकता लागून राहिली आहे कधी एकदा त्या पाण्यात जाते थोडंफार. आणि सकाळी आम्ही जवळपास 6:30ला घरात निघालो होतो. आता वाजले आहेत 1. म्हणजे एवढा बाईकवरनं थोडंफार मध्ये थांबत फोटोशूट करत चाललो आहे. काय म्हणता? हां निसर्गाचा आस्वाद घेत. म्हणजे आम्हाला कसली घाई नाही आहे. असं नाही की आम्हाला एवढे स्पॉट आम्हाला कवर करायचे आहेत किंवा नाही. आणि पटेलच्या प्रतीक्षेनंतर समोर दिसतोय वसुंधरा वॉटरफॉल्स. हां हो पाहू शकता कसा उंचावरनं कोसळत आहे. माणसांची पण गर्दी आहे. तर ठीक आहे आपण पाहूया. एक काम करूया आपण पहिला व्ह्यू बघूया ठेवूया पुढून जाऊन आणि मग धबधब्यावर जाऊ शकतो की नाही पाहूया आपण. हां हे बरंच सारं पाणी आणि उडून पुन्हा चेहऱ्यावरती येतं आहे ना तर काय मस्त वाटतं आहे एकदम. तर थोड्या वेळात आपण थोडंफार पाण्यात जाण्याचा प्रयत्न करूया आणि मजा घेऊया. हा स्पॉट बघून आता आपण पुढच्या स्पॉटला चाललो आहे. कुठला? बाहुबली धबधबा. तो पण इथून 2 मिनिटावरच आहे. त्या वाटेने आपण आलो तर त्याच वाटेने परत रिटर्न यायचं आहे. आणि इथे हा खाली जो रस्ता जातो आहे तिकडे जायचं आहे. तिथे आहे बाहुबली धबधबा. बघा त्याच्यात पाणी वाहत येतं इथे. बाहुबली धबधबा हा वसुंधरा धबधब्याच्या एकदम बाजूलाच आहे. त्यामुळे एका ठिकाणी तुमचे 2 स्पॉट होतात. तर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही 2 स्पॉट करू शकता. फक्त थोडं दुपारी लेट झालं आहे आम्हाला त्यामुळे थोडीफार गर्दी आहे. हा पहा बाहुबली धबधबा. अतिवृष्टी आणि शेवाळबाधित जागा असल्यामुळे इथे खाली जायला मनाई आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या खालच्या दिशेनं तुम्ही मगाशी पाहिलं होतं ते बघा ही माणसं पाण्यामध्ये खेळत आहेत आणि प्रवाह थोडा कमी आहे. 7च्या दिवसातला हा आपला दुसरा स्पॉट. इथून पुढे आपण पुढच्या स्पॉटला जाऊया. हा तिसरा स्पॉट आहे नाणी वॉटरफॉल. मागे एक गेला निसर्ग वॉटरफॉल बाजूलाच आहे तिथून 2 मिनिटाच्या अंतरावरती. पण सध्या पाऊस नसल्यामुळे पाहू शकता इथे जास्त प्रवाह नाही आहे पाण्याचा. पण तरी देखील सुंदर आहे तो.
हा आमचा तिसरा स्पॉट आहे, नाणी धबधबा. ह्याच्या मागे एक निसर्ग धबधबा म्हणून पण होता, पण थोडा तो आतमध्ये होता आणि पाणी नसल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. तर हा थोडा युनिक आहे म्हणून आम्ही गेलो आहे, कारण की त्याचा युनिकनेस तुम्ही बघू शकता. तुम्ही धबधब्याच्या आतल्या बाजूने हा पाणी पडताना पाहू शकता. आणि आपण इथे बाईक्स आपल्या पार्क केलेल्या आहेत. आणि असं इथे उभं राहण्यासाठी जागा ठेवलेली आहे, जिथून तुम्ही त्या सुंदर धबधब्याचा दृश्य पाहू शकता. आणि हे समोर डोंगर आणि हे ऊन पडलं आहे. पाऊस पडला असता तर अजून मजा आली असती, पण काय वाटतं आज आम्हाला ठरवलंच होतं पाऊस भिजवायचा नाही म्हणून. पावसाने ठरवलं होतं आम्हाला, पावसाने ठरवलं म्हणून असंच राहिलं आहे. आम्ही भिजलोच नाही. पण पाऊस येत नाही तुम्हाला भिजणार नाही, पुण्या पावसानं भिजायचं ठरवलं आहे. तर बघूया, सुंदर वाटतं पण इथला. हा आहे पुढचा नेकलेस वॉटरफॉल, जो अजून एक फेमस वॉटरफॉल आहे. असा शेप नेकलेससारखा होतो म्हणून याला नेकलेस वॉटरफॉल म्हणून नाव दिलेलं आहे. बट आता पाऊस नसल्यामुळे जास्त पाण्याचा प्रवाह नाही आहे, पण तरी देखील सुंदर दिसतो तो. त्याचे थांबवायचं होतं, पण जास्त पाणी नसल्यामुळे आता पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. बघूया. नेकलेस नंतरचा हा पुढचा वनराई फॉल आहे. आपण डिसाईड केलं आहे की आपण तिथे थोडं जाऊया आणि पाहूया कितपत पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद लुटूया. वसुंधरामध्ये आपण थोडाफार म्हणजे पाण्याच्या शिंतोड्याने आपण भिजलो होतो. आता आपण इथे डायरेक्टली पाण्यात बघूया आपल्याला काय भिजायला मिळते, काय कसा फॉल आहे. कारण की इथले जे वन गाईड आहेत त्यांना आम्ही विचारलं होतं, तर ते म्हणाले की सध्या इथे पाऊसच न पडल्यामुळे थोडंफार पाण्याचं प्रमाण कमीच आहे धबधब्यांना, त्यामुळे जास्त हे करण्याची गरज नाही आहे. तर आम्ही इथून डिसाईड केलं तर इथून इथे थोडंफार पाण्यात भिजायचं, मजा करायची आणि मग पुढे जिथे संदन व्हॅलीला ना, संदन व्हॅलीला जाऊया मग तिथून. आणि तिथून बघूया तिथे काय डिसाईड होईल. तिथे गेल्यानंतर मूड कसा असेल त्यानुसार पुढचा प्लॅन डिसाईड करायचा. आता सध्या आपण हा वॉटरफॉल एन्जॉय करूया. आता आपण चाललो आहे अमृतेश्वर मंदिराकडे. प्राचीन मंदिर आहे, दगडात बांधलेलं पूर्णपणे. आणि हा बारीक बारीक पाऊस पडतो आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा नाही पडला. शतकातलं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण दगडात कोरलेलं त्याचं कोरीव काम सुंदर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात. हे कातळात कोरलेलं तळं आहे. मंदिराच्या शेजारीच आहे. शिव मंदिर आहे ते, इथे गणेशची मूर्ती आहे. वेगवेगळ्या सुंदर मूर्त्या आहेत इथे 12व्या शतकातल्या. अमृतेश्वर मंदिराच्या इथून आता आम्ही पुढे निघालो आहोत आणि वाटेत जाताना हे सुंदर असं दृश्य दिसतं आहे.
हे डॅमचं पाणी आणि हे समोर डोंगररांगा. इथे नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे जरा मॅप लावताना मुश्किल होते. आता नेटवर्क आलं आहे ना? कोणत्याच आहे? जिओला नेटवर्क आहे म्हणजे इथे थोडंफार. तर इथे येत असाल तर तो विचार करून या. अपलोडिंग करून झालेली आहे. आता थोडा रस्ता मागे घाण मिळाला होता त्याच्यामध्ये ॲक्च्युली तेव्हा शूट करायला मिळालं नाही कारण की आम्हाला कॅमेरा सेटअप मी लावला नव्हता. मला वाटलं रस्ता चांगला असेल पटपट जाऊ, पण तुम्हाला दाखवलं असतं तर तुम्ही म्हणत असतात वा ये तो प्रॅक्टिस सेशन है लेह लडाख के लिए. म्हणजे जवळपास तसाच थोडाफार रस्ता होता तो. म्हणजे आम्ही गेलो तर नाही आहे पण व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलं आहे. कोणाला प्रॅक्टिस करायची आहे तर अशा रस्त्यांमध्ये येऊन प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला तिथली सवय होईल ॲटलिस्ट रस्त्यांची. कारण की हाय अल्टिट्यूडला अशा रस्त्यावरती चालवणं हे अजून वेगळे मोठं चॅलेंज आहे. हे बघा हे असे दगड आहेत त्याच्यावरनं सरकतो रस्ता टायर. मागच्या पेक्षा तरी थोडा बरं आहे. त्याच्यावरती घसरून पडलं म्हणजे समजून जायचं तुमचे चांगलं हे सोलपटून निघणार आहे. त्यामुळे अशा ह्याच्यातनं आरामात जेवढं चालवता येईल तेवढं चालवावं, घाई करू नये. आणि ब्रेक शक्यतो ब्रेक्स कमी मारावे आणि स्पीड 10-20च्या दरम्यानच ठेवावी. आणि ब्रेक मारायचा झाला तर पाठचा आणि पुढचा याचं कॉम्बिनेशन करत करत ब्रेक मारावा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमची गाडी सरकते त्यावेळी हलकासा थ्रॉटल द्यायचं आणि म्हणजे गाडी तुमची पुन्हा स्टेबल होते. आणि याच्यामध्ये असं एकदम हँडल पण बार जास्त टाईट नाही पकडायचा. जास्त टाईट पकडला तर तो तुम्हाला आणि हा मेंढ्यांचा कडक म्हणजे टाईट पकडला तर ते एका साईडलाच गाडी सरकते. तर थोडासा हलकासा लूज सोडायचा म्हणजे तो ऑटोमॅटिकली तो आपलं हँडल ॲडजस्ट होतो रस्त्यात नाही का. तर नजारा खूप सुंदर आहे पण म्हणजे वाजले पण तसेच आहेत. 4:15 झाले आहेत पण सकाळी 6:30 घर सोडलं होतं तेव्हापासून कंटिन्युअसली बाईकवरनं फिरत आहोत आपण. पण हीच तर खरी मजा आहे बाईक राईडची की तुम्हाला कसलं बंधन नाही आहे, वेळेचं नाही, कसं नाही, तुम्ही फिरत राहा. 4 व्हीलरमध्ये पण असतं पण 4 व्हीलरमध्ये ती नाही मजा आहे. तर इथे पण एक वॉटरफॉल आहे स्माइली फॉल म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. पण पाऊस नसल्यामुळे तोही एकदम कोरडा आहे. आणि इथून हे डॅमचं व्ह्यू छान वाटतं. चारी बाजूने एकदम असं डोंगराचा वेढलेला आहे आणि मधोमध आहे. आमचे मेंबर्स ट्रिपला आलेले आहेत मजा करताना. वा नंतर एकदम भारी आहे. गाडी आडवी लावून फोटो काढूया काय? फोटोजेनिक लोकेशन आहे तर फोटो बाईकचे थोडेफार फोटो काढून आता आपण पुढे जाऊया. जरा एक 10 मिनिटावरती म्हणाल होते स्पॉट आहे सँडलन व्हॅली. तिथून कोकण कडा पाहायला मिळतो. इकडे यायचं असेल ना तर तुम्ही खरंच वेळ काढून यावा कारण की इथे भरपूर असे पाण्यासारखे ठिकाण आहेत आणि ते पण एकाच वाटेने जाताना सरळ लाईनीत आहेत सलग. उत्तम.
इकडचे रस्ते हे कधीच मध्ये एकदम सपाट जागा आहे, एकदम तीव्र उतार आहे असे आहेत. त्यामुळे बाईकने येत असाल तर ते थोडं सांभाळून, म्हणजे जर तुम्हाला थोडंफार प्रॅक्टिस आहे, तुम्हाला गाडीवरती तुमचा कंट्रोल आहे तर घेऊन या. अदरवाईज थोडं नवीन आहेत, नवके आहात तुम्ही, तर शक्यतो अवॉइड करा. किंवा सोबत तुमचा एखादा एक्सपिरियन्सवाला ड्रायव्हर ठेवा, म्हणजे जो बाईक एक्सपिरियन्स रायडर. आणि होतं काय, अशा वेळी नवा रायडर थोडा पॅनिक होतो आणि कधी एकदम चुकून एक्सिलेटर जास्त दिलं किंवा अचानक ब्रेक मारलं तर स्किड होऊन बिडण्याची शक्यता असते. आणि जवळपास काही म्हणजे एकदम जवळजवळ अशी काही साधनं नाही आहेत, त्याच्यामुळे आपण म्हणजे उगाच म्हणजे म्हणतात ना, रिस्क घ्यावी. थोडाफार मी चेक करूया आपण आता, जाऊया. बाकी असंच नाही, असं काय. काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काय ते दुःख. जिकडे पाहावं तिकडे एकदम सुंदरच आहे. वा. खूप मोठा पार्किंग लॉट आहे इथे. तर तिथून ट्रेक आहे की कसं आहे ते पाहावं लागेल. पार्किंगमध्ये बाईक लावून होता आणि थोडासा ट्रेक करत पुढे पुढे चालू आहे. शेती केलेली आहे. अति ढग पूर्ण एकदम गडद झालेत. छोटाफार असा याच्यातून ट्रॅक चालत आल्यानंतर आणि आपण आलो संदन व्हॅलीमध्ये. ही व्हॅली आहे, पाण्याचा प्रवाह दिसतोय तुम्हाला, पण पाऊस नसल्यामुळे जास्त हे नाही आहे, पण हवा खूप सुटली आहे, मस्त वाटत आहे. असे इथे रेलिंग लावलेत मस्त जाण्यासाठी. आणि ही व्हॅली एका साईडला ही दरी पूर्ण आणि दुसरीकडे डोंगर. इथून छोटे छोटे धबधबेही पण पडत आहेत. तर आपण आता तिथे थोडं पुढे जाऊया तिथे आणि तिथून पाहूया कसा व्ह्यू दिसतो. आता हे बा इथून धबधबे कसे आहेत मस्त. थोडं पाऊस असता ना तर धबधबे अजून मोठे दिसले असते. आणि समोर पहा ढगांची चादर पसरले, एकदम ढग जवळ आलेत. हेच खरं निसर्गाचं सौंदर्य आणि आपलं सह्याद्री.
आणि आपण इथून निघालो आहे. आता आपण पोचलो बघा. हे गावामधून हे कळसुबाई शिखर हाच तो रस्ता जातो. कळसुबाईला आता हे ढगांमुळे समजत नाही आहे कुठे नेमकं आहे ते, पण आहे महाराष्ट्रातला उंच ठिकाण सगळ्यात कळसुबाई शिखर. कुठं आहे कळसुबाईचं म्हणतं हे? हा डोंगर की तो डोंगर? तो वाला डोंगर. अशा प्रकारे आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. खरं म्हणायचं झालं तर हा एक सर्किट आहे पूर्ण. त्याच्यामध्ये तुम्हाला गड आहे, हरिश्चंद्रगड, रत्नगड, कळसुबाई शिखर आणि हे धबधबे हे पूर्णपणे भंडारदरा डॅमच्या अवतीभोवती आहेत. म्हणजे तुम्ही एका साईडनं शिरून वळून पूर्ण दुसऱ्या बाजूने बाहेर येऊ शकता. पण एवढे सुंदर लोकेशन आहेत ना हे सगळे, हे जर पूर्ण तुम्हाला सर्किट कंप्लीट करायचं असेल तर माझ्या मते तरी तुम्हाला एक 3-4 दिवस तरी हवे. कोकणकडा पण त्याच्यात येतं, सांधन वेल्ली हल्ली, ते अजून बरेच ठिकाणं आहेत. काय आमची छोटीशी ट्रिप होती, त्याच्यामध्ये आम्हाला जेवढं फिरता आलं तेवढं आम्ही फिरतोय. आणि इथले नजारे खूप सुंदर आहेत. हे गावातले छोटे रस्ते, ही लोक, म्हणजे थोडेफार रस्ते खराब आहेत काही काही ठिकाणी, म्हणजे पूर्ण असे म्हणता येणार नाही. काही रस्ते एकदम उत्तम बनवलेले आहेत कॉन्क्रीटचे, काही असे डांबरी रस्ते आहेत जुने, पण हे असे मध्ये मध्ये त्याच्यामध्ये खडबडीत आहे. पण इकडची सुंदरता खूप काय म्हणू आपण आता. इथे पण एक पांझरे फॉल म्हणून वॉटरफॉल आहे. असे तुम्हाला इथे असंख्य वॉटरफॉल भेटतील. त्यांचं इथे वन विभागाने नामकरण, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाटा लावलेले आहेत. ठीक आहे, वैशाली फॉल. हे सर्व फिरायचे असेल तर तुम्हाला खरंच खूप वेळ पाहिजे, आणि त्यात जर इथलं कोण तुमचं ओळखीचं असेल तर तुमची चांदीच, स्पेशली ह्या विभागातला. आणि ते स्टेचे पण खूप ऑप्शन आहेत, म्हणजे छोटे छोटे. जर तुम्हाला पूर्ण सर्किट एकदम चांगल्या पद्धतीने फिरायचं आहे A to Z, तर काही ग्रुप्स पण येतात इकडे जे घेऊन येतात. पण माझ्यामध्ये ते 1-2 स्पॉट पूर्ण हे करतात, कारण की सगळे स्पॉट करणं त्यांना पण शक्य नाही आहे. कारण की 4-5 दिवस तुम्ही थांबणं आणि हे करणं एवढं इझी नाही आहे. 1 डे मध्ये तुम्ही हार्डली, म्हणजे एखाद दुसरे जे ट्रेकिंगवाले वगैरे आहेत ते तुम्ही करू शकतात. वॉटरफॉल तुम्ही फिरू शकतात. आता जर पाऊस असता तर कदाचित आम्ही पण जेवढे स्पॉट फिरलो तेवढे फिरलो नसतो, कारण एका ठिकाणी थांबलो असतो आणि फोटो व्हिडिओ काढत बसलो असतो. किंवा पावसामुळे थोडी आपली गती पण स्लो होते, कमी होते. तर ते नसतो पाहू शकलो. पण ठीक आहे, तर पावसाचे त्यामुळे एक फायदा पण झाला आणि तोटा पण झाला म्हणता येऊ शकतो असं. पण पाऊस पाहिजे होता, कारण की जे धबधबे होते ना इतके सुंदर होते, इतके सुंदर की विचार नका करू. याच रस्त्याने असे जर रस्ते कंटिन्यू राहिला तर आम्हाला मुश्किल येणार आहे. कारण की आत्ता वाजले आहेत 6:30. आम्ही ठरवलं होतं इथे एक दिवस स्टे करायचा आणि सकाळला लवकर उठून तामिणी घाट करावा. पण पावसाची कुठे चिन्ह नसल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल करून पुन्हा
नेरळ गाठायचं ठरवलेलं आहे. तर मगाशी आम्ही मॅप पर्यंत पाहिलं तेव्हा आम्हाला 4 तास दाखवले होते. आम्ही एक 5 तास पकडून चालत आहोत. कारण की मध्ये कुठे स्टॉपेज आला येऊ शकतो, थोडा वेळ थांबायला लागलं तर, किंवा पाऊस भेटला मध्ये. आणि त्यात शहापूर ते मुरबाड या दरम्यान आम्हाला येताना थोडा खराब आणि कच्चा रस्ता मिळाला होता. तर रात्रीच्या वेळी तो क्रॉस करताना थोडा आम्हाला त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे आम्हाला थोडा उशीर होईल. म्हणजे जास्तीत जास्त आम्ही असं ठरवून चाललो आहे की आम्ही 11:30-12 पर्यंत आम्ही नेरळला पोहोचू. त्यात महत्वाचं असं आहे की आम्ही हे ठरलं की कसारा घाट कसाही करून लवकर जेवढा क्रॉस करू तेवढं बरं. म्हणजे तिथून हे करणं म्हणजे जवळ पडेल. आता बघूया पुढे भेटूया आपण. तर जर मध्ये कुठला मला चांगला व्ह्यू दिसला तर मी तुम्हाला दाखवेन. हे पहा दृश्य. तर हे कॅमेऱ्यामध्ये कितपत कॅप्चर होतंय मला माहिती नाही, पण माझ्या डोळ्यांना ते दिसतंय. पूर्ण आपला जो धरणाचं पाणी हे जमा केलेलं आहे त्याच्या भोवताली आपण फिरतोय. एक प्रकारे प्रदक्षिणाच घालतोय म्हणा. कार्सवाले महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली आहेत लोक बघायला ते, आणि यायलाच पाहिजे. एवढी सुंदर ठिकाण असल्यावरती का नाही हवं. हा भाग तर वाटेत बघा एक सुंदर असं दृश्य दिसतंय, तुम्हाला दाखवतो मी. तर मन आमचं रमत नव्हतं जायचं, कारण तरी उशीर तर होतोय, 6:45 वाजलेत. पण काय करणार, हे असं दृश्य असेल तर तुम्ही नाही जाऊ शकत पुढे. तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिटात. पहा हे डॅमचं पाणी, हे मागे डोंगर आणि वरती ढग पूर्ण दाटून आले, आणि त्यामागे सूर्य. जिकडे पाहावं तिकडे एकदम पर्यावरणाचं सौंदर्य दिसतंय सगळीकडे. आणि हाच तो कळसुबाईचं शिखर, तिथे मगाशी आम्ही थांबलो होतो. महाराष्ट्रातलं उंच ठिकाण हे बघा. आता सगळ्या डोंगरांच्या वरती ढग आलेत, तुम्हाला त्यांची शिखरच दिसत नाही आहेत. आता इथे आम्ही 2 मिनटं थांबणार, थोडासा मजा घेणार याच्या व्ह्यूचे, आणि मग निघणार. मावळतीचा सूर्य. नोकरी काढली पाहिजे अशी मस्त वेगळी. पूर्ण ढग पूर्ण वरती ताटून आले.
बाबा